भावांनो, MST CETची परीक्षा तोंडावर आली आहे आणि हॉल तिकीट आलंय का नाही, कसं डाउनलोड करायचं, वेबसाईट हँग मारते का, टेन्शन घेऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सांगणार आहे की तुमच्या हातातल्या मोबाईलवरून फक्त 2 मिनिटात हॉल तिकीट कसं काढायचं. एकही स्टेप मिस करू नका, नाहीतर सेंटरवर गेल्यावर गोंधळ होईल. नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा मित्र नाझिम शाह आणि तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या AIOSM टेक चॅनलवर. मित्रांनो, शिक्षण असो व सरकारी काम, सगळी माहिती आपल्या मराठी भाषेत मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता बघूया हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते. सगळ्यात आधी मित्रांनो आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचे. गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी cet.mahacet.org असं सर्च करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. गोंधळू नका, डायरेक्ट लिंक दिली आहे मी खाली. या ठिकाणी गेल्यावर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी उजव्या बाजूला CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर असेसमेंट इयर 2026-27 या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID आणि खाली पासवर्ड अशा प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. ईमेल ID आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी साइन इन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपलं पोर्टल लॉग इन झालेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला CET रजिस्ट्रेशनसाठी सर्व डिटेल्स तुम्हाला दिसेल. या ठिकाणी प्रोफाईल, खाली या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट आणि ॲडमिट कार्ड यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही MST CET PCM देत असाल तर तुम्हाला या ठिकाणी ते सर्व ऑप्शन ओपन होतील. तुम्हाला यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करून घेतल्याच्या नंतर मित्रांनो तुमचा हा ॲप्लिकेशन नंबर, या ठिकाणी नाव आणि या ठिकाणी डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे. हॉल तिकीट डाउनलोड झालेलं आहे. मित्रांनो, तुम्ही इंजिनिअरिंगसाठी PCM देताय की मेडिकल किंवा फार्मसीसाठी PCB ते बरोबर निवडा, गडबड करू नका. PDF डाउनलोड झाली की लगेच त्याची एक झेरॉक्स काढून ठेवा. मोबाईलमध्ये ठेवून काही फायदा नाही, सेंटरवर कागदच लागतोय. काय मग माहिती उपयोगाची वाटली आहे ना? मग आताच व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्राला ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण सायबर कॅफेवर जाण्याची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट घरबसल्या काढू शकता. हॉल तिकीटवर तुमचं नाव, सेंटरचं नाव आणि परीक्षेची वेळ नीट तपासून घ्या. जर काही अडचण आली तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला मदत करायचा पूर्ण प्रयत्न करेल. मित्रांनो, आजचा प्रश्न, तुमचं परीक्षेचं सेंटर कोणत्या शहरात आलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूया कोणाकोणाचे सेंटर जवळ आलेत ते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.